हॅलो नमस्कार, मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या YouTube चॅनल मध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर परत एकदा आपला न्यू स्टॉक न्यू माल आलेला आहे आणि तेच मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे, कारण की ह्या गोष्टीचा तुम्हालाही खूप सारा फायदा होतोय आणि तुम्हाला खूप आवडतंय सगळं बघायला सुद्धा, कारण खूप छान रिस्पॉन्स येतोय। तर चला सुरू करूया वेळ न घालवता, कारण मला बऱ्याचशा कमेंट येतात की दुकानातून घेण्यापेक्षा ऑनलाइन घेत जा स्वस्त पडेल। तर मी आता तसंच करते। तर चला आता पटपट आपण ओपन करून बघूया की कशामध्ये काय आहे, कारण खूप सारा स्टॉक आलेला आहे। जवळजवळ पैसे तर मी शेवट सांगेलच तुम्हाला की पूर्ण पैसे किती झालेले आहेत। तर सगळ्यात पहिलं तर मी हे इलास्टिक घेतलंय, जे की मला 100 की 110 की 100च्या खालीच आहे बहुतेक। हे बघा, छोट्या दोरीचं असतं ना अर्धा इंच वालं, तर ते आहे, कारण की हे आता मला लागणार आहे सगळ्यामध्ये, स्लीव्ज मध्ये म्हणा किंवा बऱ्याच गोष्टीमध्ये हे इलास्टिक लागतं आणि असं पाहिजे घरामध्ये, कशाला नाही कशाला तरी यूज होतं। तर 100च्या आसपासच ह्याची किंमत आहे, काहीतरी 50 म्हणजे अर्ध्या इंचाचं आहे काहीतरी, आणि 50 मीटर आहे याच्यामध्ये लेस। पूर्ण इलास्टिक आहे ना ते 50 मीटर आहे। घेऊन टाकले एकदमच, कारण आता मला खूप लागेल, कारण मग काय काय ओपनिंग करायचं म्हटलं ना, लॉन्च करायचं की मग त्याला भरपूर गोष्टी लागतात। तर मग एकदा स्टॉक मध्ये आता 2-3च इलास्टिक 2-3च गोष्टीसाठी लागणार आहे, पण तेवढ्यासाठी 2 मीटर आणत बसलं ना की मग ते 2 मीटर देतात 20ला मीटर, मग ते काहीच परवडत नाही। 100ला 50 मीटरच्या आसपास आलेलं आहे, त्याच्यामुळे मग हे खूप स्वस्त जाते ऑनलाईन वालं। तर म्हटलं तेच घेऊया। तर सोफ्याचा कवर आज आला ते बरं झालं, कारण उद्या रुद्राचा बर्थडे आहे आणि मला पाहिजे होता, कारण दोन्ही पण एवढे छान नाही माझे, ते जुने झालेले आहेत। मागचा जो होता ना तो ह्याच्यापेक्षा जास्त छान होता, क्वालिटी पण खूप छान होती, पण नेटचा होता। आणि वॉशिंग मशीन मध्ये कसं होतं, नेटचे कपडे फाटतात लवकर, हा माझा पर्सनल अनुभव आहे, कारण वॉशिंग मशीन मध्ये धुतल्यापासूनच तो पिंक कलरचा होता ना तो मधून चिरलेला आहे। तर हा सुद्धा खूप सुंदर आहे, खूप म्हणजे हे बघा, क्वालिटी सुद्धा खूप छान आहे। 550 का 600ला भेटलाय, आय थिंक 550लाच भेटलाय। ऋतू आपली सोफ्याची कवर लाव ना, हे बघ हे बघ, छान आहेत का? आवडला? छान आहे। तर हे बघा असं आहे, ब्ल्यू मध्ये घेतलं कारण आमच्या घरात ना ब्ल्यू वगैरे असे छान वाटतात। पूर्ण सोफ्याचा कवर आहे, त्यासोबत टीपॉयचा पण आहे, टीपॉयचा पण दाखवते तुम्हाला। हे बघा असा टीपॉयचा आहे, आणि सोफ्याचा आणि टीपॉयचा दोन्हीचे मला तेवढ्याला पडले, कारण मी टीपॉयचा पण घेत असते। रुद्र आहे आणि टीपॉयला कसं होतं आमचा की आपण ती काच असते, मग चहाचा कप ठेव, हे ठेव, ते ठेव, ते चिकट होत जातं, मग ती खूप काच खराब होते, त्याच्यामुळे मग कवर माझा कंटिन्यू असतो, कधीच माझ्या टिपॉयला कवर नाही असं होतच नाही। त्याच्यामुळेच मी हा सुद्धा घेतलाय। तर खूप छान आहे, म्हणजे कलर आणि क्वालिटी दोन्ही छान आहे। तर थोडासा पातळ आहे बघा, जाडीला थोडासा असा पातळ आहे, कारण माझा जो इलेफंटवाला आहे ना तो खूप जास्त जाड आहे, खूप म्हणजे त्याला वॉशिंग मशीन टाकल्यानंतर त्याला फक्त सोफ्याचा कवर धुवावा लागतो, एवढं त्याचं वजन वाढतंय। आणि हा थोडासा पातळ आहे, पण तो महाग होता, तो 800चा होता, आता हा 550 म्हटल्यानंतर। पण पातळच चांगला, नेहमी सांगते पातळ चांगला जाडपेक्षा, कारण जाड सगळं होतं ना ते खूप वेगळं होतं, आणि सोफ्याच्या आतमध्ये आपण खोवतो ना त्यावेळेस पण ते थोडंसं त्रासच होतो त्याचा। त्यानंतर आता पुढचं ओपन करते, कसं आहे। तर ह्याच्यामध्ये आहे आय थिंक साडी आहे, तर इथं सुद्धा ड्रेसच शिवायचा, ऑरेंज साडी शिव जयंतीसाठी आय थिंक त्यांना पाहिजे, तशी त्यांची ऑर्डर होती। तर हा त्याच्यावरचा ब्लाउज पीस आहे आणि ही साडी आहे। तर तशी त्यांनी सांगितलं त्याच्यापेक्षा थोडासा डल कलर आहे, थोडंसं ह्याच्यामध्ये ब्राउनिश मध्ये केला, त्यांना पूर्ण ऑरेंज पाहिजे होती, पण मला वाटत नाही त्यांना आवडेल म्हणून। तर ही सुद्धा 550ची आहे साडी। तर आता मी त्यांना फोटो टाकते आणि सांगते की अशा आहे। तर बघ आता त्यांचं कसं मत होतंय त्यानंतर पुढचा। तर आता मी जस्ट ठरवलंय की बऱ्याचशा गोष्टी दुकानातून घेण्यापेक्षा डायरेक्ट ऑनलाईन घेऊया, कारण दुकानातून 7 रुपयाला एक दोऱ्याची गुंडी भेटती, आणि 150 मीटरवाली जरी घेतली ती तरी सुद्धा 150 सेंटीमीटर 150 मीटर धागा असतो, ती जरी घेतली ना तरी पण 5-6ला जाते। तर मग मी मूनचा घेतला, कारण मूनची क्वालिटी चांगली असते, तर म्हटलं मूनचा आपण ट्राय करूया एक वेळेस। ह्याच्या आधी पण मी एकदा ऑनलाईन घेतला होता, पण ते मला नव्हतं आवडलं, क्वालिटी मशीनवरती चालतच नव्हतं ते, म्हणून मग परत आता हे मी घेतला। तर हा मला काहीतरी 200ला पडलेला आहे, 100 पीस आहे त्याच्यामध्ये, पण धागा पण जो म्हणतो ना जो नॉर्मली बघा, आता माझा इथला मी तुम्हाला दाखवते 7 वाला, हे बघा
हा आणि हा एकदम डल क्वालिटी आहे म्हणून लिहिलंय फक्त, पण अजिबात 100 पीस आहेत. हे बघा 100 पीस आहेत, पण अजिबात चांगली क्वालिटी नाही. मी एक बघतेच ट्राय करून की शिवून होतंय का. स्वस्त आहे पण धागा कसा शिवताना कसं होतंय ते मला कळेल आणि त्याच्यानंतर मग मी तुम्हाला याचा एक्सपिरियन्स देईल की कसं होतं. कलर तर भरपूर आहेत, सगळे कलर अवेलेबल आहे त्याच्यामध्ये, पण मला हे धाग्याची जी थिकनेस असतो ना आपला, हे बघा हा जो धागा आहे ना थोडासा जाड वाटतोय, हा जो आहे ना थोडासा पातळ आहे आणि तो जरा टिकतो जास्त दिवस, हा थोडा लवकर तुटतो असं माझं मत आहे. तर बघू आता कसं होतंय, शिवून बघते मग तुम्हाला सांगते. त्यानंतर पुढचं आहे, तर हे तर तुम्ही सगळ्यांनी याच्या आधी बघितलं, आधीच्याही ब्लॉगमध्ये बघितलंय. याच्यामध्ये हे फॅब्रिक आहे, कारण याच्या खूप साऱ्या ऑर्डर आहेत खूप साऱ्या कुर्तीच्या. तर हे फॅब्रिक 250 रुपयाला पडतं, 160 250च्या वरच जातं. 5 मीटर असतं, 5 मीटरमध्ये किती कुर्त्या होतात असंही तुम्ही विचारलं होतं. तर बघा साईजनुसार असतं, माझ्या साईजचं असेल तर 3 मीटर असतं कपडा लागतो, माझ्यापेक्षा मोठा असेल लार्ज साईज असेल तर 4 मीटर लागतो, एक्सेलवाल्यांना डबल एक्सेलवाल्यांना 5 मीटर लागतं. तर मग पूर्ण हा कपडा सुद्धा यूज होता, त्याच्यामुळे मग साईजनुसार प्राइस बदलते त्या अम्ब्रेला टॉपची. पण टिकण्यासाठी कलरची प्रिंटची सगळ्यांची वॉरंटी आहे, सगळ्यांची अगदी. त्यानंतर पुढचं पार्सल आहे, तर हे सुद्धा ऑर्डर आहे आपली त्यातलं. तर कलर ऑप्शन भरपूर आहे त्या प्रिंटमध्ये, तुम्हाला जो कलर आवडेल तो तुम्ही घेऊ शकता. आता बघा हा सुद्धा कलर आपल्याकडे आलेला आहे, हा सुद्धा किती म्हणजे व्यवस्थित कलर दिसतोय, तुम्हाला दिसतच असेल. हा सुद्धा सेम किमतीचा आहे, 5 मीटर आहे त्यानुसार ते लागतं. त्यानंतर पुढचं पार्सल आहे, तर हा टोपड्यांचा आपला टोपडे चंची ह्याच्यातून बनते. तर हा सुद्धा काहीतरी 5 मीटर आहे, पण हा महाग आहे, हा 100ला मीटर भेटतो. म्हणजे हातला एक जो पीस आहे ना तो 100चा आहे, हा 5 आहेत, आय थिंक 500चे 5 आहेत पीस, आणि 6 असतील तर 600चे. म्हणजे ती कसं मीटरवर आहे, मग तिथं क्वांटिटी वाढवावी लागते. दाखवताना तुम्हाला 1 मीटरचा एकच पीस दिसतो, जसा ब्लाउज पीसचा असतो ना तसा, मग तिथं आपल्याला क्वांटिटी वाढवावी लागते की मला 6 पीस पाहिजे 10 पीस पाहिजे, त्यानुसार मग त्याचे पैसे पुढे ठरतात. तर हा महाग जातो थोडा टोपड्याचा, पण कपडा पण चांगला आहे. आणि आतापर्यंत ह्या टोपड्यातले सगळे कस्टमर म्हणजे हॅपी झालेले आहेत, कारण की क्वालिटी पण छान आहे. कॉटनपेक्षा जास्त हे टोपडे खूप मला मस्त वाटतात पर्सनली, कॉटनपेक्षा जास्त, कारण आतमध्ये तर आपण कॉटनचा अस्तर देतोय, त्याच्यामुळे मग ते खूप सुंदर लुक येतो, वरून पण आहे आणि आतून पण काहीच त्रास होणार नाही. त्यानंतर पुढचा आहे, तर ही आपल्याला स्पेशल ऑर्डर आलेली आहे बघा, जॉर्जेटचा कपडा आहे, हा जॉर्जेट फॅब्रिक आहे, याला पूर्ण अस्तर लागणार आहे आतमधून. आणि ह्याचा व्हिडिओ लवकरच आता कटिंग आणि स्टिचिंगचा सुद्धा आणि शॉर्ट व्हिडिओ सुद्धा येईल की कुणाचा आहे कुठल्या कस्टमर आहे सगळं तुम्हाला डिटेलमध्ये बघायला भेटेल. तर हा जॉर्जेटचा सुद्धा थोडासा महाग आहे, 300चा 5 मीटर आहे. आणि ह्याच्यामध्ये एकच कुर्ती होते, एकच, 2 नाही होत, एकच होते, कारण त्याला घेर खूप देणार आहे, तुम्हाला दिसेलच व्हिडिओमध्ये. तर खूप छान क्वालिटी आहेत, कारण कालपासून तिचे मेसेज, मुलगी आहे कॉलेज गर्ल आहे, आणि जे कालपासून मेसेज आले येत आहेत की माझं फॅब्रिक आलं का नाही, माझं फॅब्रिक आलं का नाही. तर आता फायनली तिला त्याचा फोटो टाकते. खरं तर कालच आलंय सगळं फॅब्रिक, पण ओपन करायला मला वेळ नव्हता. तर हे सुद्धा दुसरं ऑरेंज साडीमध्येच 3 होत्या. हे बघा, हे मला अजिबात आवडली नाहीये, म्हणजे कलर नाही आवडला, साडी चांगली आहे, क्वालिटी चांगली आहे, तरी पण मी त्यांना फोटो टाकून देते की आवडते का तुम्हाला. हे बघा 3 ड्रेस आहेत ऑरेंज साडीचे, शिवजयंतीचे स्पेशल आहेत. तसं छान वाटतंय, पण थोडासा ब्राउनिश कलरमध्ये गेला हा कलर. तर बघते त्यांना कसं वाटतंय ते, त्यानुसार मग मी बघते आता. तर मला वाटतं थोडासा अजून डार्क पाहिजे होता, म्हणजे प्रॉपर ऑरेंज पाहिजे होता. थोडक्यात सांगायचं तर हे बघा, हे असा ऑरेंज पाहिजे होता, ते थोडासा वेगळा ऑरेंज आहे. तसा तो जातोय त्याच्यामध्येच, पण बघू आता कस्टमर काय म्हणतात, त्यांची आवड असेल तर ठेवून घेईल, नाही तर रिटर्न देईल साड्या आणि ऑरेंज कलर मागवेल. थोडासा रेडमध्ये घेतला ना, रेड ऑरेंजमध्ये, मग तो प्रॉपर येईल. हा मी प्रॉपर ऑरेंज सिलेक्ट केला होता तर तसा आलेला आहे, पण थोडा ब्राउनिशकडे गेलाय तो. ह्याच्यामध्ये तर ह्याच्यामध्ये सुद्धा आय थिंक ह्याच्यामध्ये साडी आहे. तर ही साडी 600ची आहे. आणि बघा, पण हिचे काठ मला नाही आवडले काठ, कारण ही मी गुढीसाठी तयार करते, गुढीसाठी स्पेशल असणार आहे. क्वालिटी तुम्ही बघू शकता, गुढीसाठी घेतलेली आहे स्पेशल साडी. पण हिचे काठ आहेत ना ब्राऊनमध्ये गेले, चालतील का मला कमेंट करून सांगा की गुढीसाठी हे काठ चालतील का.
थोडंसं ब्लॅकिश वाटतं, ब्लॅक नाही आहे, थोडंसं पर्पल असं, थोडंसं डार्क असा मरून कलरमध्ये थोडंसं डार्क गेलं आहे. तर मला कमेंटमध्ये सांगा की चालेल का गुढीसाठी हा कलर. कारण काठ पण उठावदार असले पाहिजे, जे गोल्डन आहेत ना तर खूप मस्त दिसेल गुढीसाठी. पण बघू आता कसं होतंय, त्यानुसार मग ठेवायचं की रिटर्न द्यायचं. आता मला सांगा की हा काठ चालेल का. तर हा सुद्धा 600चा आहे, कारण गुढीसाठी मी पूर्ण चांगल्या क्वालिटीच्या साड्या वापरणार आहे, कमी क्वालिटीच्या पण वापरणार आहे. जशा समोरून किमती सांगितल्या जातील तसं त्यांना तशी भेटेल. कारण ऑलरेडी गुढीच्या आपल्या बुक झालेल्या 2 ऑर्डर, आणि त्याही एक अमेरिकेची आहे. त्यांना पूर्ण माझ्याकडून फ्रॉक ट्रॅडिशनल सगळंच पाहिजे त्यांना, त्यांची भरपूर मोठी ऑर्डर आहे. तर ती कंप्लीट होईल तेव्हा तुम्हाला सांगेनच. त्यानंतर आहे इलेफंटची. तर एक काही ड्रेस आहे, त्यातल्या आधीच आलेलं आहे, त्याच्यामुळे हे खूप सुंदर असं दिसतंय. त्यातल्या आधीच साड्या भरपूर आलेल्या आहेत आपल्याकडे. त्यानंतर पुढचं तो पिंक आणि रेडच्या नंतर आता आपल्याकडे सेम कलरमध्ये पर्पल, ग्रीन सगळ्या ऑर्डर बुक झालेल्या आहेत, सगळ्या कलरच्या. हे बघा ह्या साडीतल्या पैठणीतल्या. तर मला बरेच कमेंट आले की याच्यामध्ये ब्लाऊज पीस येत नाहीये. तर माझ्या त्या दोन्ही आधीच्या 2-3 मागवल्यात ना, त्या तिन्हीलाही ब्लाऊज पीस आहे आतमधून. तुम्हाला याचाही ओपन करून दाखवते की आहे का नाही. तसं ओपन करलं ना मग ती नंतर ड्रेस शिवताना मला प्रॉब्लेम येतोय, पण ठीक आहे. हे बघा हा त्याचा पदर आहे, जो मला शिवायला घ्यायचंच आहे, करतेच ओपन. तर हा पदर आहे, आणि हे बघा हा आहे ब्लाऊज पीस याचा, हा हे बघा. आणि हा आहे त्याचा नेस्ता पदर, रेषावाला आहे ना तो नेस्ता पदर आहे. आणि हा आहे तो ब्लाऊज पीस आहे. ब्लाऊजला इथं काठ येणार आहे तिथे, हे पुढे. तर ड्रेसमध्ये हा ब्लाऊज पीसचा आणि ह्या नेस्ता पदरचा काहीच फायदा होत नाही, कारण कस्टमरला हे बुटीचंच पाहिजे सगळी प्रॉपर शे हे. त्याच्यामुळे मग पूर्ण साडी जाते एका ड्रेसमध्ये. आणि हा जर वरती वापरला ना तर घेर पण खूप येईल, पण त्यांना तर नको आहे. आतापर्यंत जेवढे आले त्यांना तरी हा कपडा नको होता. तर माझ्या तरी प्रत्येक साडीमध्ये ब्लाऊज पीस आणि नेस्ती बाजू सगळे येते. आता तुम्ही कसं काय माहित नाही तुम्हाला असं, कारण बऱ्याच जणांचं झालंय की आम्हाला ब्लाऊज पीस येत नाही. तर माझ्या ते सगळ्या साडीज येतो आणि मी रेग्युलर कस्टमर आहे, त्याच्यामुळे मला खूप लवकर सुद्धा पार्सल भेटतात आणि क्वालिटी मला चांगलीच देतात. कारण माझ्याकडे आलेले एकही प्रोडक्टची क्वालिटी खराब येत नाहीये. खरं तर मला बरेच जण तुमच्यापैकी मिशोची क्वीन म्हणतात, तर तसं म्हटलं तरी चालेल. पण बघा खूप सुंदर आहे हा, पैठणीमध्ये जातोय. कसं आहे आपल्याला महागडी पैठणी परवडत नाही. आता मला सुद्धा जर भारीतली पैठणीचा ड्रेस द्यायचा असेल तर 1000, 1100, 1200 अशी पैठणी असते. मग तो ड्रेस शिवून 2000कडे जाणार. त्याच्यामुळे तसंही आपण एकदाच ड्रेस पण वापरतो, साडी एकदाच वापरतो, नंतर आपण काही जास्त वापरत नाही. त्या मानाने ही क्वालिटी उत्तमात उत्तम आहे. तुम्ही लग्नासाठी म्हणा, ट्रॅडिशनल, बर्थडे, सगळ्यासाठी, फंक्शनसाठी, कोणताही फंक्शन असू द्या वापरू शकता. इतका सुंदर या साडीचा लुक येतोय, कारण आतापर्यंत भरपूर आपले स्टिच झालेले आहे त्या साडीतून. तर खूप जास्त सुंदर अशी साडी आहे ती, मला पर्सनली खूप आवडली. त्याच्यामुळे त्याचं मी सगळ्यांना, आणि बरेच जण तीच सिलेक्ट करताय. तर जसं मी सांगितलं त्यातून आता भरपूर वेगवेगळे कलर सिलेक्ट केले जात आहेत. त्याच्यामध्ये हा एक कलर आहे. तर तुम्हाला कितीला भेटते काय माहित नाही, त्याच्यामुळे ब्लाऊज पीस कमी येत असेल. तुम्ही जर स्वस्तमध्ये घेत असाल ना, एखाद्या असली स्वस्तमध्ये त्याच्या ब्लाऊज पीस येत नाही तर कमीमध्ये येऊ शकतो. पण मला हा 500ला साडी भेटते, 500, 550, 600 पर्यंत जाते. त्याच्यामुळे 500च्या वरच, 500च्या खाली येतच. तर माझ्या सगळ्या साडींमध्ये ब्लाऊज पीस हा येतोच येतो. हे बघा इथं ब्लाऊज पीस आहे, ही नेस्ती बाजू आहे आणि पूर्ण साडीवरती अशी सुंदर अशी बुटे. आतल्या साईड याचा कपडा इतका असा चांगला नाहीये. हे बघा असं आहे, छान आहे. फक्त खालच्या बॉर्डरचं तर मला धागे निघतात, पण वरचे एकही धागा निघत नाही वरती. छान आहे, पण क्वालिटी खूप मस्त आहे ना, आपल्या सगळ्यांना रिजनेबल रेटमध्ये परवडेल असे आहे. न्यू पॅटर्न आहेत, कारण अजून ह्या साड्या कुणाकडे नाही आहेत जास्त. हे बघा ही सुंदर अशी तर डिझाईन आहे, खूप सुंदर आहे. हा कलर सुद्धा, आणि ग्रीन, ब्ल्यू सगळे ऍड झालेले आहेत. येलो सुद्धा ऍड झाला, ती सुद्धा येईलच पुढच्या तुम्हाला ब्लॉग, शॉपिंग ब्लॉग मध्ये तो बघायलाच भेटेल. त्यानंतर आता पुढचं तर ऑरेंज साडीचा थोडासा मला प्रॉब्लेम वाटतो की कस्टमरला आवडतील नाही आवडतील, बाकी तर साड्या एकच नंबर आहेत. तर हे कुणाचं पार्सल आलंय माझ्याकडे,
तर हे बघा मिशो असं सुद्धा करतो, फ्रॉडही तुमच्यासोबत होता। आता हे मी मागवलेलंच नाही, कुणाचं आलंय काय वेगळंच, नाव तर माझं आहे याच्यावरती, हे बघा याच्यावरती दिलेलं आहे काजल सूळ म्हणून, ॲड्रेस पण माझा आहे, पण हे पार्सल माझं नाही आहे कारण मी घेतलेलंच नाही हे वाला पार्सल। हे बघा तसा हा ड्रेस चांगला आहे बरं का, क्वालिटी पण चांगली आहे, पण हे माझं नाही आहे, कुणा दुसऱ्याचंच आहे। मला आता बघावं लागेल सगळ्यात पहिलं की हे कसं काय एक्सचेंज झालंय वगैरे, तर बघते मी आणि त्यानंतर मग ते रिटर्न मारावं लागेल, काय होते का प्रोसेस बघावी लागेल। कुठलं एक्सचेंज झालं काय माहित, दुसऱ्या कोणाचं तरीच पॅक करून मला पाठवलंय कारण मी असलं काही घेतलेलंच नाहीये। तर चला आपण एक साडी तरी पण ओपन करून बघूया ह्यातली की कशी आहे नेमकी। साडी छानच आहे, साडी छानच आहे, साडी सुंदरच आहे, फक्त ऑरेंज कलर वाटत नाही, थोडासा ब्राउनिश वाटतोय। तर बघा ब्लाउज पीस तर इतका जास्त सुंदर आहे, एकदम सुरेख असा ब्लाउज पीस आहे बघा, खूप मस्त आहे। तर ही होती सगळी आजची शॉपिंग। आजची शॉपिंग म्हणजे आता पुढच्या ऑर्डरचे सगळं रॉ मटेरियल आहे, अजून काय राहिलं नाही ना, तर पुढच्या ह्याचं रॉ मटेरियल आहे सगळं। तर ह्यातले सगळं कोणतीही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर सगळ्यांच्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील, तिथून तुम्हाला जाऊन परचेस करायचं आहे। अगदी स्वस्तात मस्त, मी ज्या रेटमध्ये घेतले त्याच रेटमध्ये तुम्हाला भेटेल। आता ॲड्रेसनुसार 10-20 रुपये इकडे तिकडे होऊ शकतात, त्याच्यामुळे चालतं तेवढं, कारण तेच तसं असतंच। तर कसं वाटलं हा छोटासा आपला व्हिडिओचा शॉपिंगचा मला कमेंटमध्ये नक्की कळवा, आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये।